छत्रपती शिवाजी महाराज रोड लगतच्या महात्मा फुले चौक ते उत्तम नगरच्या कोपऱ्याकडच्या पूर्व पश्चिम दोन्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या खाजगी मिळकतधारक असतील, झोपडपट्टीमध्ये राहणारे आमचे सगळे बांधव असतील, यांना 11 जानेवारीला आणि 12 जानेवारीला 2024ला स्मृती पाटील या उपायुक्त यांनी नोटीस काढलेली आहे। गेले वर्षभर झालं या छत्रपती शिवाजी महाराज रोड लगतच्या खाजगी मिळकतदारांना आणि इतर जे काही बाधित होतात त्यांना नुकसान भरपाई आर्थिक स्वरूपात मिळावी म्हणून आम्ही संघर्ष करतोय। पण या पालकमंत्री सुरेश खाडेला या त्याच्या स्वतःच्या मतदारसंघातल्या मागासवर्गीय बहुजन समाजातल्या लोकांच्यावर, कुटुंबांच्यावर अन्याय करण्याचा त्यानं शपथच खाल्लाय असं दिसतंय। कारण 22/12 म्हणजे 22 डिसेंबर 2023 रोजी जे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्याने आदेश दिले सुरेश खाडेंनी की मला बाकीचं काय माहित नाही, छत्रपती शिवाजी महाराज रोड हा पूर्ण व्हायला पाहिजे। आणि त्यांच्या या आदेशानंतर महापालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील यांच्याकडे अतिक्रमणाचा चार्ज नसताना सुद्धा सुरेश खाडेच्या घरात घरगडी म्हणून काम करत असल्यासारखं आणि या महापालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी संयुक्तरित्या या लोकांना बेघर करण्याच्या संदर्भातल्या नोटिसा काढलेल्या आहेत की तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या आर्थिक मोबदला मिळणार नाही। मग मला सांगा, जर सुनील पवार या महापालिकेचे आयुक्त होते, आता प्रशासक आहेत, त्यांना जर आम्हाला नुकसान भरपाई द्यायचीच नव्हती तर आयुक्तांनी स्वतःच्या सहीनं नॅशनल हायवेला नुकसान भरपाई देण्यासंदर्भात पत्र का लिहिलं? म्हणजे एकतरी तुम्ही सर्वसामान्य गोरगरीब आंबेडकरी समाजाची, बहुजन समाजाची दिशाभूल करताय, त्यांच्यावर अन्याय करण्याचं धोरण तुम्ही अवलंबलंय। आणि हे सगळं अन्याय करण्याचं काम या जिल्ह्यातला जो पालकमंत्री म्हणून चुकून झालेला आहे सुरेश खाडे, या मतदारसंघाचं सुद्धा दुर्दैव आहे की असा निष्क्रिय आमदार या मतदारसंघाला मिळाला जो मागासवर्गीय आरक्षणातून निवडून येतो पण मागासवर्गीय समाजावरच अन्याय करण्याचं यानं ठरवलेलं आहे। म्हणून मी आज माननीय अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त यांना भेटून आम्ही आज जाब विचारला की तुमच्यामध्ये तळतंत्र नाही, अतिक्रमण विभागाच्या जो काही पदभार असेल तो कुणाकडे आहे, स्मृती पाटील यांच्याकडे आहे का साबळेंच्याकडे आहे, हे पहिला ठरवा। आयुक्तांनी पत्र कशासाठी दिलं नॅशनल हायवेला ह्याचा खुलासा करा आणि मग आमच्या या छत्रपती शिवाजी महाराज रोड लगतच्या उत्तम नगरच्या कोपऱ्यापासून महात्मा फुले चौकापर्यंतच्या दोन्ही रस्त्याच्या बाजूच्या ज्या मिळकती बाधित होतात आणि त्या काढून घ्या असं तुम्ही नोटीस दिले, त्या नोटिसा संदर्भात तात्काळ नुकसान भरपाई दिल्याशिवाय तिथला एकही माणूस 1 इंच जागा तुम्हाला देणार नाही। आणि जर काही महापालिकेनं जोर जबरदस्ती केली तर महापालिकेला त्याचं मोठं भुर्दंड सहन करावा लागेल आणि या आंबेडकरी समाजाच्या जन आंदोलनात सामोरं जावं लागेल असा इशारा देतो। आणि विनाकारण आंबेडकरी समाजाला, बहुजन समाजाला तुम्ही चिडवण्याचं काम करू नका, चौतळण्याचं काम करू नका। आम्ही शांततेनं, संविधानिक मार्गानं आम्ही नुकसान भरपाईची मागणी करतोय, आजही करतोय। कुठंतरी या सुरेश खाडेला सद्बुद्धी यावं आणि या सुरेश खाडेंनी या नुकसान भरपाईची डीपीडीसीतनं रक्कम द्यावी अशी मी या बुद्धचरणी प्रार्थना करतो। अनेक सांगायचं आहे, जयंत पाटील सध्या विरोधात आहेत। जयंत पाटलांचे वडील आदरणीय राजाराम बापू पाटलांचा पुतळा 4-5 महिन्यामध्ये सांगलीत उभा राहतो। मग या पुतळा उभा राहण्याला आमचा विरोध नाही, पण ह्याला फंड कसा अवेलेबल होतो लगेच? आणि या गोरगरिबांच्या रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या घराला नुकसान भरपाई देण्यासाठी महापालिकेकडे पैसा नसेल तर हा दुजाभाव आहे आणि हा आम्ही सहन करणार नाही। त्यामुळं आयुक्तांना मी पुन्हा एकदा सांगतो, आमच्या सर्व बाधित होणाऱ्या कुटुंबांना घेऊन तुम्ही बैठक लावा आणि नुकसान भरपाई संदर्भात लवकर तोडगा काढा, अन्यथा येणाऱ्या काळात महापालिकेला भुर्दंड सहन करावा लागेल एवढाच इशारा देतो। जय भीम, जय भारत।